नमस्कार. IPL 2026 मधून एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. फक्त 15 वर्षांचा एक मुलगा आणि त्याच्याबद्दल असा अंदाज व्यक्त केला जातोय की तो भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकतो. ही चर्चा सुरू झाली भारताचे माजी BCCI आईवडकर्ते जतीन परांजपे यांच्या एका वक्तव्यामुळे आणि त्या एका वाक्यानं संपूर्ण क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. हा मुलगा म्हणजे वैभव सूर्यवंशी आणि त्याची कहाणी जितकी प्रेरणादायी आहे तितकीच धक्कादायकही आहे. कारण या वयात त्यानं जे काही साध्य केलंय ते अनेक खेळाडूंना आयुष्यभरातही जमलेलं नाही. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. 7 एप्रिल 2026 रोजी जतीन परांजपे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की वैभव सूर्यवंशी आज त्याच्या भावी संघाविरुद्ध खेळणार आहे. त्या दिवशी सामना होता राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा अर्थ सरळ असा घेतला गेला की वैभव सूर्यवंशी भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकतो. हे वाक्य काही मिनिटातच व्हायरल झालं. सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशी आणि मुंबई इंडियन्स हे विषय ट्रेंड होऊ लागले. अनेक जणांनी यावर चर्चा सुरू केली. काहींना वाटलं ही केवळ भविष्यवाणी आहे, तर काहींनी यामागे काहीतरी मोठं प्लॅनिंग असू शकतं असंही म्हटलं. पण या सगळ्या चर्चेपेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशीची कामगिरी. बिहारमधल्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर या छोट्या गावातून आलेला हा मुलगा. वडील संजीव सूर्यवंशी यांनी स्वतः क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण ते पूर्ण झालं नाही. मात्र त्यांनी आपल्या मुलासाठी तेच स्वप्न जपलं. वैभवनं वयाच्या अवघ्या 4 वर्षांपासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच्या ट्रेनिंगसाठी वडील त्याला दर 2 दिवसांनी जवळपास 100 किलोमीटर दूर पाटण्याला घेऊन जायचे. ही मेहनत आणि त्याग आज फळाला आलाय. वैभव सूर्यवंशीनं वयाच्या 12व्या वर्षी रणजी ट्रॉफीत बिहारकडून पदार्पण केलं. हा एक मोठा विक्रम होता. त्यानंतर 13व्या वर्षी त्यानं T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सर्वात तरुण खेळाडू ठरला. IPL मध्येही तो सर्वात कमी वयात खेळणारा खेळाडू ठरला जेव्हा त्यानं राजस्थान रॉयल्सकडून मैदानात पाऊल ठेवलं. IPL 2025 मध्ये त्यानं गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 35 चेंडूत शतक ठोकलं. हा IPL इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक होता आणि सर्वात कमी वयात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. हा एक अधिकृत विक्रम आहे आणि त्यामुळेच तो संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला. गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे सामना थोडा उशिरा सुरू झाला आणि कमी षटकांचा झाला. राजस्थान रॉयल्सची सुरुवात झाली यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी. मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीला आला जसप्रीत बुमराह, जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक. सामान्यतः फलंदाज त्याच्याविरुद्ध सावधपणे खेळतात, पण वैभव सूर्यवंशीनं वेगळीच भूमिका घेतली. बुमराचा पहिला चेंडू आणि थेट षटकार. स्टेडियममध्ये क्षणभर शांतता पसरली आणि लगेचच प्रचंड जल्लोष झाला. पुढच्या काही चेंडूंवरही त्यानं आक्रमक खेळ करत 14 चेंडूत 39 धावा केल्या. हा केवळ एक छोटा इनिंग नव्हता, तर एक मोठा संदेश होता की हा खेळाडू कोणत्याही मोठ्या गोलंदाजाला घाबरत नाही. या सामन्यानंतर जतीन परांजपे यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं, कारण त्यांनी आधीच संकेत दिला होता की वैभव भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी खेळू शकतो. आता प्रश्न असा आहे की हे प्रत्यक्षात कसं होऊ शकतं. IPL मध्ये ट्रेड विंडो ही एक अधिकृत प्रक्रिया आहे ज्यामध्ये 2 संघ परस्पर सहमतीनं खेळाडूंची देवाणघेवाण करू शकतात. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स जर सहमत झाले तर वैभव सूर्यवंशीचा ट्रान्सफर होऊ शकतो. दुसरा मार्ग म्हणजे मेगा ऑक्शन. जर राजस्थान रॉयल्सनं त्याला रिटेन केलं नाही तर मुंबई इंडियन्स त्याला ऑक्शनमध्ये खरेदी करू शकते. हे दोन्ही मार्ग IPL नियमानुसार शक्य आहेत. मुंबई इंडियन्सचा इतिहास पाहिला तर त्यांनी नेहमीच तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे खेळाडू या संघातून घडलेत. त्यामुळे वैभव सूर्यवंशी सारख्या प्रतिभावान खेळाडूकडे त्यांचं लक्ष जाणं स्वाभाविक आहे. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे, वैभव सूर्यवंशी हा सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या उगवत्या ताऱ्यांपैकी एक आहे. त्याची कामगिरी, त्याचा आत्मविश्वास आणि त्याची खेळण्याची पद्धत पाहता तो भविष्यात मोठं नाव कमावेल हे जवळपास निश्चित आहे. तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशीनं मुंबई इंडियन्समध्ये जाणं योग्य असेल का, की तो राजस्थान रॉयल्समध्येच राहून आपली ओळख आणखी मजबूत करावी? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा
आणि अशाच क्रिकेटच्या विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या मराठीत पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.